ते हे विसरत आहेत की ते महाराष्ट्रासारख्या एका महान राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा आणि मार्गदर्शन केलं, ज्या राज्यानं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक महान भूमिका बजावली आणि हे राज्य झगडून मिळवलेलं राज्य, हे राज्य आकाशातून टपकलेलं नाही किंवा जमिनीतून उगवलेलं नाही आहे. कारण हे राज्य निर्माण झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता. हे राज्य मराठी आहे, मराठी आलंच पाहिजे हे सांगण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही. हे राज्य पूर्णपणे मराठी आहे, मराठी होतं आणि मराठी राहील. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती, मावळ्यांची भाषा मराठी होती, क्रांतिकारकांची भाषा मराठी होती. हे फडणवीसांना माहीत असायला पाहिजे. महाराष्ट्रानं इतर कोणत्याही भाषेचा द्वेष किंवा विश्वास कधीच केलेला नाही आणि करणारी नाही. हे सुद्धा फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी दिल्लीचा विचार करू नये, त्यांनी महाराष्ट्राचा विचार करावा. आम्ही मराठी लोक सर्वसमावेशक आहोत, म्हणून त्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये इतर भाषिक गुण्यागोविंदानं राहतात. मुंबईसह आसपास इतर प्रांतांची सदनं उभी केली आहेत. ओरिसा भवन आहे, उत्तर प्रदेश भवन आहे, अमुक अमुक भवन आहे की नाही? आहेत ना. हा कमिटीचा हाऊस आहे. फडणवीस हे यावेळेला ह्या त्यांच्या टर्ममध्ये एक कच्च्या लिंबूसारखे वागत आहेत. यालाच अनुसरून मध्यंतरी कलाकारांना आवाहन केलेलं मराठीसाठी पुढे येतं, परंतु मराठी कलाकार याच्या विरुद्ध बोलताना दिसतात. ते कलाकार त्याच्यावर असं म्हणतात कोणासारखे? यांची मुलं हिस्टरी शाळांमध्ये जातात, मराठीसाठी ठीक आहे, तुझ्या मुलांना मराठी शाळेत टाक असतील तर. दिल्लीत JNU कार्यक्रम होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांबरोबर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी टाळलं. आज वृत्तपत्र सामनात जी बातमी आहे त्यात असं म्हटलं आहे की काही अपशकुन यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला गेले नाही. कारण जो या कार्यक्रमाला उपस्थित राहतो त्याचं राजकीय वजन घटतं असा आतापर्यंतचा अनुभव आहे. बातमी आहे चांगली ती, आणि सत्यकथेवर आधारित त्या बातम्या असतात. संदर्भ दिलेला आहे, हे खरं आहे. महाराष्ट्राचं सरकार हे अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकलेलं आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेवरती आलं आहे ते अशा गोष्टीवरती नक्की विश्वास ठेवतात आणि त्यानुसार काम करतात. आणखी एक प्रश्न होता की RSS प्रमुख मोहनराव भागवत यांनी देशातल्या मौलवींसोबत काल बैठक केली आहे. नितेश राणे नावाचे जे मंत्री आहेत त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. मोहनराव भागवत हे जर मुस्लिम समाजातल्या प्रमुख मौलवींविरुद्ध त्याबरोबर चर्चा करत असतील, त्यांची मतं समन्वयत असतील, त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवत असतील, तर नितेश राणेच ना, ते नेहमी ते टिळा लावून बोलतात ते कोण एवढंच आहे. तर त्यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा अशा लोकांनी राजीनामा दिला पाहिजे, निषेध केला पाहिजे त्यांनी भाजपचा आणि संघाचा. कारण ते त्यांचा जो कठोर विचार आहे हिंदुत्वाचे त्याच्यामध्ये बसत नाही ना. चिटकून बसू नका खुर्चीला. धर्मासाठी हिंदुत्वासाठी राजीनामा द्या ताबडतोब. मोहन भागवतांचा निषेध करा, तरच तुम्ही खरे हिंदुत्ववादी.